नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। गव्हाण विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न। लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण। देशाच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ. भगत ज्युनियर कॉलेज गव्हाणकोपर तसेच जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व टी.एन. घरत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या दोन्ही विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने गव्हाण विद्यालयाच्या प्रांगणात रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य तथा थोर देणगीदार आदरणीय लोकनेते माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। खरं तर आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत हर घर तिरंगा 2025 मोहिमेअंतर्गत सलग 3 दिवस ध्वजारोहण करण्यात आले। दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन श्री अरुणशेठ भगत साहेब यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। तर दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी मोरू नारायण विद्यालयाचे स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन श्री भार्गवशेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते झेंडावंदन करण्यात आले। दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांची सामूहिक कवायत घेण्यात आली। त्याचप्रमाणे विद्यालयाच्या उपशिक्षिका सुसंपदा म्हात्रे मॅडम यांनी आपल्या गोड आवाजात पसायदान सादर केले। तसेच हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत विद्यालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। स्वातंत्र्य दिनाला प्रेरित आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत विद्यालयात अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। यामध्ये राखी बनवणे, राखी प्रदर्शन व विक्री, ऑगस्ट क्रांती दिन, क्रांती ज्योतीचं प्रज्वलन, भारतीय क्रांतिकारकांना अभिवादन, वृक्ष रक्षाबंधन, ध्वजारोहण, दहीहंडी, बासरी व पोस्टर प्रदर्शन, सहकार्य व ऐक्याचा संदेश देणारा दहीहंडी उत्सव, सामूहिक कवायत प्रकार, पसायदान आणि रांगोळी स्पर्धा अशा विविधांगी स्पर्धा कार्यक्रमांचं आयोजन विद्यालयात करण्यात आले होते। दिनांक 15 ऑगस्ट 2025 म्हणजे भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा लोकनेते माजी खासदार सन्मान्य श्री रामशेठ ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले। या प्रसंगी विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य माननीय श्री अरुणशेठ भगत साहेब तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य श्री अनंतशेठ ठाकूर, श्री विश्वनाथ कोळी तसेच मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन भार्गवशेठ ठाकूर, भाऊशेठ पाटील, वसंतशेठ पाटील, माजी उपसरपंच विजयशेठ घरत, पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच गव्हाण विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ ज्योत्स्ना ठाकूर मॅडम, मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाच्या प्राचार्या सायली वडवलकर मॅडम, गव्हाण विद्यालयाचे उपमुख्याध्यापक विलासराव लेंभे सर, पर्यवेक्षिका सौ शशिकला पाटील मॅडम, प्रणिता गोळे, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व जनरल बॉडी सदस्य रवींद्र भोईर सर व इतर मान्यवर उपस्थित होते। ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी विद्यार्थ्यांनी तालासुरात राष्ट्रगीत, ध्वजगीत, राज्यगीत सादर केले। स्मित मोकल यांनी खड्या आवाजात प्रतिज्ञा म्हटली आणि त्यानंतर RSPच्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम कवायत संचलन सादर केले। सर्व विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम, भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो अशा घोषणा देत खऱ्या अर्थाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। आवाज महामुंबईचा चॅनलसह दर्शना माळी, गव्हाणकोपर, पनवेल। जे खळांची व्यंकटी सांड तया सत्कर्मी रतिवाण भूता परस्परे जड मैत्र जीवांचे विश्वस्वधर्म सूर्ये